मेसेजिंग ॲप्ससाठी एक नवीन नियम येतोय जो सगळंच बदलून टाकेल. पण विचार करा, सिम कार्ड शिवाय व्हॉट्सॲप वापरता येतं का? सायबर गुन्हेगारांसाठी याचं उत्तर हो असं आहे. आणि ते याचाच फायदा घेतात. आणि ह्याच एका चुकीमुळे भारताचं किती मोठं नुकसान होतंय ते बघूया. दर महिन्याला तब्बल 1,000 कोटी रुपये सायबर फसवणुकीत वाया जात आहेत. आणि यातल्या निम्म्याहून अधिक फसवणुकीचं मूळ आहे थेट आग्नेय आशियाई देशांमध्ये. मोठी अडचण ही आहे की सिम काढल्यावरही ॲप्स चालू राहतात. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणं खूप कठीण होतं. हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने आता एक नवीन नियम आणला आहे. या नियमाला सिम बाइंडिंग म्हणतात. म्हणजे आपलं ॲप थेट सिम कार्डशी जोडलं जाईल. सोप्या शब्दात सांगायचं तर फोनमध्ये ॲक्टिव्ह सिम नसेल तर मेसेजिंग ॲप चालणारच नाही. आणि हो, हाच नियम कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर ॲप्स वापरणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. वेब युजर्सना आता दर 6 तासांनी आपोआप लॉगआउट केलं जाईल आणि मग पुन्हा लॉग इन करावं लागेल. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियासारख्या कंपन्यांनीच हा नियम सुचवला होता. पण खरा प्रश्न हा आहे की हे नवीन डिजिटल कुलूप चोरांना खरंच थांबवू शकेल का? तसं बघायला गेलं तर ही संकल्पना नवीन नाही. बँकिंग आणि UPI ॲप्समध्ये आधीपासूनच अशी सुरक्षा आहे. पण हा नियम एक उपाय आहे की फक्त वरवरची मलमपट्टी? यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहे. काही तज्ज्ञांच्या मते घोटाळेबाज बनावट ID वापरून नवीन सिम सहज मिळवू शकतात. तर टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे की मोबाईल नंबर हीच तर आपली सर्वात मोठी डिजिटल ओळख आहे. आणि यात व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल यांनी अजूनही यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर मग आता या सगळ्याचा शेवट एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. आपलं सिम डिजिटल सुरक्षेची चावी ठरेल की हे कुलूप सुद्धा तोडलं जाईल?